नमस्कार, मी संतोष रूफिंग आणि शॉपलू या कंपनीचा फाउंडर. ॲक्च्युली आम्हाला एक पॉडकास्ट शूट करायचं होतं. तसं आम्ही बरंचसं सर्च केलं. त्यानंतर आम्हाला के डिजी मीडिया यांचा रेफरन्स मिळाला. आम्ही जाऊन त्यांच्याशी बसलो, बोललो वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्यांनी आम्हाला बरेचसे त्याचे इनपुट सांगितले की कसं असतं, काय असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला एज्युकेट केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जे आमचे स्क्रिप्ट रायटिंग जे सगळं केलं होतं त्यांना पाठवलं. त्याच्यामध्ये पण त्यांनी बरेचसे करेक्शन्स केले आणि एक परफेक्ट ट्रॅकवर त्यांनी ती स्क्रिप्ट आणली. आणि ज्या वेळेला आज आमचं शूटिंग होतं, दिवसभर आम्ही इकडे शूट करत होतो. आता आम्ही या फील्डमध्ये इतके काही जास्त मुरलेले नव्हत, म्हणजे ऍक्टिंग या स्वरूपात. पण त्यांनी आमच्याकडनं जे करून घेतलं ते माइंड ब्लोईंग होतं. कारण स्वतःचा माझा एक युट्यूब चॅनल पण आहे, पण तिकडं आमचे फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात. त्यामुळे तिकडं इतकी ऍक्टिंगची काही तशी गरज नसते ऍक्च्युली. पण इकडं आज आम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी 2 जे व्हिडिओ शूट केले मी. एक संतोष रूफिंगचं एक बायो होता आणि त्यानंतर एक नवीन कंपनी जी शॉपलू म्हणून ओपन केली आम्ही. तर त्याच्यामध्ये आम्ही कसं आलो आणि त्याच्याशी रिलेटेड आम्हाला एक तो पूर्ण व्हिडिओ बनवायचा होता. पण त्याची जी सकाळपासून ते आल्यानंतर जे आतापर्यंत आम्ही नॉनस्टॉप या गोष्टीवर काम केलं आणि त्याचा जो एक्सपिरियन्स राहिला तो एक्सलंट राहिला, अमेझिंग राहिला. आणि मला खरंच खूप आनंद आहे की आम्ही अशा एका कंपनीबरोबर जोडलो गेलोत आणि भविष्यात आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत राहील. थँक्यू.